ग्रामीण भागातील हेल्थ केअरची अवस्था नेमकी काय आहे? नॉर्म्सनुसार आपल्याला 250 लोकांवर एक डॉक्टर हवा आहे, पण आज जर आपण विसंगती जर पाहिली महाराष्ट्रातली, जवळजवळ 50 ते 1 लाख लोकांवर पण एक MBBS डॉक्टर का एक BMS डॉक्टर पण नाही आहे. आणि जे काही महाराष्ट्रातले सब सेंटर्स उरतात त्या सब सेंटरवर पण MBBS डॉक्टर अवेलेबल नाही आहे. IMA आंदोलनासाठी का उतरले रस्त्यावरती? फॅमिली फिजिशियन नावाची जी एक संज्ञा होती ती संज्ञा आता MBBS डॉक्टर पुरती लोप पावली आहे. आणि त्यांनी जे सोडलेलं क्षेत्र आहे ते क्षेत्र आपोआपच आयुष डॉक्टरांच्या क्षेत्रामध्ये आलेलं आहे. CCMP कोर्स जो आहे तो ॲज गुड ॲज MBBS आहे, म्हणजे तो केल्यानंतर तुम्ही ॲज अ MBBS प्रिस्क्राईब करू शकता का, ते औषध देऊ शकता का? की होमिओपॅथिक डॉक्टर कॅन डू मॉडर्न मेडिसिन अप टू एक्सटेंट ऑफ हिज नॉलेज आफ्टर CCMP कोर्स. MBBS डॉक्टर गावाकडे जायला टाळाटाळ करतो, तो जात नाही. MBBSचं शिक्षण जे आहे ना, हे शिक्षण सध्याच्या व्यावसायिकरणाच्या युगामध्ये खूप वरच्या लेवलला गेलेलं आहे. त्यामुळे तिथे जो डॉक्टर बनतो त्या डॉक्टरचे जे एक्सपेक्टेशन असतात समाजाकडून ह्या इतक्या वरच्या लेवलला गेलेल्या असतात की त्या एक्सपेक्टेशन गावखेड्यामध्ये गावकुसामध्ये इव्हन शहरी स्लम मध्ये पण पूर्ण होऊ शकत नाही. किती डॉक्टर्स ही रक्कम पे करतायत, बॉन्ड पे करतायत? 60 ते 70% हे डॉक्टर बॉन्ड भरायला तयार आहेत, त्याचे पैसे भरायला तयार आहेत, पण रुरल हेल्थ मध्ये जाऊन सर्व्हिस करायला तयार नाही. CCMP हा कोर्स नेमका काय आहे? ग्रामीण भागातील डॉक्टरांचा तुटवडा भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेली इतर पॅथीतील डॉक्टरांची ही तरतूद आहे. महाराष्ट्राची किंवा देशाची हेल्थकेअर सिस्टीम जी आहे, तुम्हाला काय वाटतं की काय इम्प्रूव्हमेंट पुढे करण्याची आवश्यकता आहे? हेल्थ इज अ फंडामेंटल राईट ऑफ पर्सन. ती हेल्थ देण्याचा अधिकार हा सगळा राज्य सरकारचा आहे, केंद्र सरकारचा आहे. इथं आपली हेल्थ सिस्टीम कमी पडते. IMA वाले डॉक्टर्स जे आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्हाला योग्य वाटत आहेत? शहरांमध्ये मोठी हॉस्पिटल आणि स्पेशलिस्ट डॉक्टर उपलब्ध आहेत, पण गावातल्या रुग्णांना साध्या उपचारासाठी देखील अनेक किलोमीटर पायी चालत जावं लागतं. पूर्वी MBBS डॉक्टरांसाठी ग्रामीण सेवा करण्याची व्यवस्था होती, आता त्या व्यवस्थेत बदल करण्यात आलेले आहेत. आणि त्याच वेळेस BHMS डॉक्टरांना आधुनिक औषध लिहिण्याची परवानगी आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या नोंदणीचा मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे. मुद्दा सध्या राज्यभर चर्चेमध्ये आहे आणि या मुद्द्यावरून IMA सह अनेक डॉक्टर संघटनांनी आंदोलनाची भूमिका देखील घेतली आहे. पण या संपूर्ण वादामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा कुठेतरी मागे पडतोय. सामान्य रुग्णांचं काय? BHMS आणि MBBS डॉक्टरांच्या या भांडणामध्ये गरिबांचं हाल नुकसान का होतंय? BHMS आणि MBBS या शिक्षणातला नेमका फरक नेमका काय आहे? CCMP सरकारनं का आणला आणि IMA डॉक्टर्स या आंदोलनाला का बसले आहेत आणि IMA डॉक्टर्स त्याचा विरोध का करतायत, आंदोलनाला का बसलेत आणि त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? त्यासोबतच हे त्यांची मागण्या कितपत योग्य आहेत हे देखील आपण आज समजून घेणार आहोत. या सगळ्या गुंतागुंतीच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत 23 वर्षांचा अनुभव असलेले डॉक्टर संतोष अवचार. आज महाराष्ट्रभर डॉक्टरांच्या आंदोलनाचा चर्चा सगळीकडेच होतीये. आपण पाहतोय की निवासी डॉक्टर आंदोलनावरती बसलेले आहेत. आपली जी हेल्थ केअर सिस्टीम आहे, खूप सारे डॉक्टर्स हॉस्पिटल्समध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत. तर आज ग्रामीण भागातील आपल्या हेल्थ केअरची अवस्था नेमकी काय आहे, मला ते सांगा समजून. ही अवस्था समजून घेताना मला असं वाटतं की आपण अगोदर डॉक्टरांची संख्या समजून घेतली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज MBBS डॉक्टरांची संख्या जर आपण पाहिली तर ती 1.5 लाख आहे. 1.5 लाख. त्याच्या खालोखाल 1.2 lakhs म्हणजे BMS डॉक्टर्स आहेत आणि त्याच्या खालोखाल 90,000 हे BHMS डॉक्टर आहेत. आणि काही 10 ते 20,000पर्यंत एक्झॅक्ट आकडा जो आहे तो मला सांगता येणार नाही, पण 20,000पर्यंत संख्या आपल्या युनानी डॉक्टरांची आहे. तर ह्या ज्या चारही पॅथी आहेत, या चारही पॅथीमधून या महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचं संचलन हे चालत असतं. आणि याच्या पुढे जाऊन मी अजून एक गोष्ट सांगतो की हे सगळं सोडून अजून 2 लाख डॉक्टर जे आहेत जे कुठल्याही पॅथीमध्ये रजिस्टर्ड नाही आहेत, कुठल्याही पॅथीमध्ये रजिस्टर्ड नाही आहेत, पण ते राज्यामध्ये छातीठोकपणे विदाऊट डिग्री प्रॅक्टिस करत आहेत. त्यांना आपण बोगस डॉक्टर म्हणू शकतो. म्हणजे आपल्या राज्याची परिस्थिती ही फार विदारक परिस्थिती आहे. जर आपण प्रायमरी हेल्थ सेंटरच्या लेवलवर विचार करायला गेलो तर तिकडे जवळजवळ 27% आपल्याला अब्सेंटी दिसत आहे. सब सेंटर लेवलवर तर आपल्याला ज्या डॉक्टरांना अपॉइंट केलं पाहिजे, म्हणजे प्रॉपरली आपण MBBS बद्दलच बोलतोय, तर ते डॉक्टर तिकडे नसतातच. शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, म्हणजे आता तुम्ही 108 ॲम्ब्युलन्स म्हणू शकता, तर त्या या सगळ्या गोष्टींवर टोटली MBBS डॉक्टरचा अब्सेंटिझम आहे. याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की जे प्रायव्हेट आस्थापना आहेत IMAच्या, स्वतः प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये जी प्रायमरी लेवलची जी कॅटेगरी असते त्याला आपण रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर असं म्हणतो. तर त्या लेवलला सुद्धा आज MBBS डॉक्टर मिळत नाही आहेत. ही परिस्थिती शोकांतिक आहे. आणि तिथे पण आज फक्त आणि फक्त हे आयुष डॉक्टर काम करत आहेत. म्हणजे भारताची किंवा महाराष्ट्राची जी आरोग्य व्यवस्था आहे, ही आरोग्य व्यवस्था टोटली
फक्त आणि फक्त ॲलोपॅथिक किंवा मॉडर्न मेडिसिन किंवा MBBS डॉक्टर सेंट्रिक अवस्था आज आहे, हो. परंतु ती फक्त कागदोपत्री आहे. जर आपण त्याच्या पलीकडे जाऊन जर पाहिलं तर ती खरं म्हणजे आयुष सेंट्रिक आहे. जमिनीवरती आयुष सेंट्रिक डॉक्टर काम ते आयुष सेंट्रिक आहे. तर आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची अशी कंडिशन आहे की कुठले म्हणजे खरं म्हणजे नॉर्म्सनुसार आपल्याला 250 लोकांवर एक डॉक्टर हवा आहे, बरोबर, WHOच्या नॉर्म्सनुसार. पण आज जर आपण विसंगती जर पाहिली महाराष्ट्रातली तर आपल्याला काय दिसून येतं की कुठे कुठे जवळजवळ 50 ते 1 लाख लोकांवर पण एक MBBS डॉक्टर का एक BMS डॉक्टर पण नाही आहे. आणि कुठे कुठे मला असं वाटतं की प्रायमरी हेल्थ सेंटरवरची जर आपण अबसेंटी पाहिली तर ती 27% आहे. आणि जे काही महाराष्ट्रातले सबसेंटर्स उरतात त्या सबसेंटरवर पण MBBS डॉक्टर अवेलेबल नाही आहेत. म्हणजे अशा कंडिशनमध्ये राज्य सरकारकडे आणि त्यानंतर टर्शरी केअर सेंटर मी सांगायला विसरलो. टर्शरी केअर सेंटर ही जी संज्ञा यावर म्हणजे प्रायमरी हेल्थ नंतर जे पुढचे उपचार असतात म्हणजे ऑपरेशन्स वगैरे हे तिकडे होत असतात. तर त्या ठिकाणी जे कन्सल्टंट आहेत, त्या ठिकाणी जे वेगवेगळे डॉक्टर्स असतात, सुपर स्पेशल डॉक्टर असतात, त्यांची पण अबसेंटी आहे. तर या सगळ्या जो काही आपला म्हणजे गोंधळ आहे आपल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये, या आरोग्य व्यवस्थेचा गोंधळ हा काय आहे तर क्रयशक्तीमुळे आहे. की आपल्याकडे असणारी जी योग्य क्रयशक्ती आहे ती योग्य दिशेनं सरकारनं जर वापरली तर मला वाटतं त्याचा चांगला उपयोग होईल. आणि या अनुषंगानंच आता सध्याच्या महाराष्ट्रात जो क्रायसिस उभा राहिलेला आहे हा क्रायसिस त्या अनुषंगानंच उभा राहिलेला आहे. हा एक सरकारचा एक पुरोगामी निर्णय आहे की आपण एखाद्या विशिष्ट फोर्सला शिक्षित करून समाजाभिमुख केलं पाहिजे. मला थोडंसं हे समजून सांगा की IMA आंदोलनासाठी का उतरले रस्त्यावरती? खरं म्हणजे असं कुठलंही कारण नाही आहे की IMAच्या लोकांनी आमच्या या CCMPच्या प्रश्नासंबंधी रस्त्यामध्ये उतरायला पाहिजे. कारण काय माहिती आहे का, याच्यासाठी 2-3 कारण आहेत माझ्याकडे. की जी व्यवस्था ज्या व्यवस्थेत तुम्ही जाण्यास तयार नाही आहेत, म्हणजे मी मगाशी बोललो तुम्हाला सब सेंटर्स, प्रायमरी हेल्थ सेंटर्स, सब सेंटर्समध्ये MBBS डॉक्टर नाही आहेत आणि जिथे ते जायला तयार नाही आहेत. बरोबर. प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 27% पण अबसेंटी आहे. आपण त्याचा सर्व्हे केलेला आहे. वेगवेगळ्या ज्या शासकीय संस्था त्यांनी त्याचा सर्व्हे केलेला आहे. राज्य सरकारच्या स्वतःच्या काही सर्व्हे जर त्यामधून पण ते समोर आलेलं आहे. एवढं सगळं असताना हे लोक कुठल्याच प्रकारच्या म्हणजे त्यांची ती अनास्था आहे. नंतर एक गोष्ट असते की फॅमिली फिजिशियन असतो जो समाजात काम करत असतो, तर तो खेड्या पाड्यात शहरी वस्त्यांमध्ये तो काम करत असतो. तर त्या क्षेत्रामध्ये फॅमिली फिजिशियन नावाची जी एक संज्ञा होती ती संज्ञा आता MBBS डॉक्टरपुरती लोप पावलेली आहे. आणि त्यांनी जे सोडलेलं क्षेत्र आहे ते क्षेत्र आपोआपच आयुष डॉक्टरांच्या क्षेत्रामध्ये आलेलं आहे. त्यामुळे काय झालं की टोटली गव्हर्नमेंट सेक्टरमधून आणि प्रायव्हेट सेक्टरमधून जे काही प्राथमिक आरोग्याची सेवा आहे त्या सेवेमधून IMA आपोआपच बाद होत चाललेली आहे. म्हणजे ते त्यांना कोणी तिकडून काढलेलं नाहीये, तर ते स्वतःच त्यातून एक्झिट घेत आहेत. आणि असं असताना जर सरकारला म्हणजे हेल्थ इज अ फंडामेंटल राईट ऑफ पर्सन, बरोबर, असं असताना जर सरकारला जर या राज्यातल्या सामान्य माणसाला हेल्थ द्यायची आहे तर त्याला पॉप्युलेशन डॉक्टर रेशो हा मेंटेन करावाच लागेल. करेक्ट. आणि असं करत असताना त्यांनी जर आयुषच्या फोर्सचा वापर करून घेतला तर त्यात चुकलं कुठे. त्यामुळे IMA जो काही हा या CCMP कोर्सला विरोध करतोय किंवा ज्या आयुषच्या फोर्सचा जो काही वापर आहे इतर क्षेत्रामध्ये, ॲलोपॅथीच्या क्षेत्रामध्ये किंवा मॉडर्न मेडिसिनच्या क्षेत्रामध्ये, तो मला वाटतं फार चुकीचा आहे. त्याला असं फार काही तथ्य नाहीये. त्या संबंधी आपण वेगवेगळे विषय जसे तुमचे प्रश्न येतील तसं आपण त्याबद्दल बोलूया. बरोबर. परंतु आता या क्षणी मी सांगतोय की ही जी गोष्ट आहे ही निषेधार्ह गोष्ट आहे की त्यांनी या पुरोगामी निर्णयाला, राज्य सरकारच्या पुरोगामी निर्णयाला विरोध करावा. कारण या निर्णयाला विरोध करण्यासारखं असं काहीच नाही आहे. कारण जे काही मांडलं गेलेलं आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हेपासून म्हणजे पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या अहवालापासून ते राज्य सरकारच्या अहवालापर्यंत आणि वास्तवदर्शी परिस्थितीवर आधारित आहे. त्यामुळे मला असं वाटतं की IMAला विरोध करण्याचं काही कारणच नाही. IMAचं एक व्हॅलिड पॉईंट आहे. मी ज्यावेळेस काही बातम्या वाचल्या त्यांचा एक व्हॅलिड पॉईंट आहे की जे BHMS डॉक्टर आहेत त्यांनी MBBS केलेलं नाहीये. मग जर ते डॉक्टर मॉडर्न मेडिसिन प्रिस्क्राईब करतील तर मग तो रुग्णांच्या आयुष्याशी खेळवाड नाहीये का? ते खेळ होऊ शकतो ना मग त्यांच्या आयुष्याचा. नाही, हा जो मुद्दा ते मांडतायत ना, या मुद्द्यामध्ये थोडंसं मला वाटतं आपण या मुद्द्याला पॅथिझम या विषयाच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाचं आरोग्य या विषयात पाहिलं पाहिजे. म्हणजे हा जो प्रयोग आहे हा प्रयोग फक्त भारतातच होतोय असं नाही आहे. ज्या ज्या देशाची आरोग्य व्यवस्था
कशा पद्धतीने चालावी, त्यातल्या उणिवा काय आहेत आणि त्या संबंधी आपल्याला ह्युमन रिसोर्सेस कसे मिळतील या संबंधी कायदे करण्याचा अधिकार हा त्या सरकारला असतोच. बरोबर. अजून दुसऱ्या देशामध्ये कोणी असं केलेलं आहे? नक्कीच आहे. कुठले? रशियामध्ये बेअरफूट डॉक्टर नावाची एक संज्ञा होती की या बेअरफूट डॉक्टर हे असे होते की समाजामधील डॉक्टर नव्हते ते, समाजामधील फक्त ग्रॅज्युएट लोक, त्या ग्रॅज्युएट लोकांना घेऊन त्यांनी आपली जी हेल्थची नीड आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांना एक कोर्स दिला, जो असा CMP सारखा कोर्स होता. आणि त्या कोर्सच्या माध्यमातून त्यांनी बेअरफूट डॉक्टर्स समाजामध्ये आणले. आणि त्या बेअरफूट डॉक्टरांनी नंतर मग चायनाची जी आरोग्य व्यवस्था आहे ती आरोग्य व्यवस्थेमध्ये त्याच्या डेमोग्राफीमध्ये एवढे बदल घडून आणले की आज चायनाची आरोग्य व्यवस्था ही एक चांगली प्रकारची आरोग्य व्यवस्था आहे संपूर्ण जगातली. आणि यासंबंधी नुसतं चायनाच हा एक देश नाही आहे, तर आपण लॅटिन अमेरिकेतले देश बघू शकतो किंवा दक्षिण आफ्रिकेतले काही देश बघू शकतो. अगदी आपल्या अवतीभोवती इंटिग्रेशन, मी ज्याबद्दल बोलतोय आमचा जो विषय आहे तो इंटिग्रेशनशी संबंधित आहे. म्हणजे होमिओपॅथी डॉक्टरांनी ॲलोपॅथी करावी किंवा आयुर्वेदच्या डॉक्टरांनी ॲलोपॅथी करावी किंवा ॲलोपॅथी डॉक्टरांनी होमिओपॅथी करावी, हा जो विषय हा इंटिग्रेशनशी संबंधित विषय आहे. त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे की MBBS डॉक्टर जे आहेत आणि होमिओपॅथी डॉक्टर जे आहे याच्यामधली जी तफावत आहे ती तफावत आहे हे चुकीचं आहे. कारण प्रॉब्लेम काय आहे की आमचा जो कोर्स सुरू होतो हा कोर्स एका बेसलाईन नंतर सुरू होतो. म्हणजे जर तुम्ही एक विचार केला की MBBSचा एक अभ्यासक्रम, BMSचा अभ्यासक्रम, BHMSचा अभ्यासक्रम, BMSचा अभ्यासक्रम, तर या चारही मध्ये शरीर रचनाशास्त्र बदलत नाही सर. त्या चारहीमध्ये तुमच्या फिजिओलॉजिकल प्रक्रिया बदलत नाहीत, पॅथॉलॉजी बदलत नाही, रोग प्रक्रिया बदलत नाहीत. हे सगळं सगळ्यांमध्ये सेमच आहे ना. बरोबर आहे. कारण रोग आयुर्वेदमध्ये वेगळा होतो आणि ॲलोपॅथीत वेगळा होतो आणि होमिओपॅथीत वेगळा होतो, असं कधी होऊच शकत नाही. त्यामुळे आपल्याला त्यातून समजायचं काय की होमिओपॅथीचं शास्त्र जे आहे ते डायग्नोसिसपर्यंत घेऊन जातं, ॲलोपॅथी शास्त्र आहे ते डायग्नोसिसपर्यंत घेऊन जातं आणि म्हणजे मॉडर्न मेडिसिनचं शास्त्र आहे ते डायग्नोसिसपर्यंत घेऊन जातं. तो पण सब्जेक्ट सगळ्यांचे सेम आहे. विषय कुठे बदलतो? विषय बदलतो डायग्नोसिस नंतर ट्रीटमेंटमध्ये. त्या ट्रीटमेंटच्या लेवलला मी ॲज अ होमिओपॅथ तिथे होमिओपॅथी देतो, ॲज अ आयुर्वेद डॉक्टर तिथं आयुर्वेद देतो. बरोबर. आणि मॉडर्न मेडिसिन डॉक्टर तिथे मॉडर्न मेडिसिन देतो. बरोबर. तर या संबंधित जर काहीतरी संपूर्ण राज्यामध्ये अनुशेष होत असेल तर जी लेवल आहे एक लेवल, त्या लेवलच्या पुढे जाऊन जर आपल्याला मॉडर्न मेडिसिन डॉक्टर कमी पडतायत तर त्या मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांच्या अनुशेषासाठी आपण होमिओपॅथी डॉक्टर का वापरू नये, हा जो एक म्हणजे आपल्यासमोर एक म्हणजे हे आलेला आहे उपाय, तो उपाय सरकारनं स्वीकारलेला आहे. तो उपाय सरकारने, आणि हा उपाय स्वीकारताना असं नाही झालं की रात्रीतून तो उपाय स्वीकारलेला आहे. या संबंधी मी तुमच्याशी बोललोय की 2012-13 आलेली जी पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी होती त्या स्टँडिंग कमिटीने या भारतामध्ये असलेल्या अनुशेषाचा, MBBS डॉक्टरांच्या अनुशेषाचा संपूर्ण भारतभर अभ्यास केला. आणि तो अभ्यास केल्यानंतर वेगवेगळे भारतातले फार मोठे तज्ज्ञ आहेत या विषयातले, त्या विषयांनी त्यावर आपले मतं मांडलेली आहेत. आणि त्यानंतर त्यातून काही अवलोकन बाहेर आलेले आहेत. त्या अवलोकनातून काय बाहेर आलेलं आहे की आपण काही पॅरलल फोर्सेसचा वापर या सार्वजनिक आरोग्याच्या विभागामध्ये केला पाहिजे. आणि त्या फोर्सेसच्या आहेत, त्या फोर्सेसमध्ये मला अगदी आनंद सांगावंसं वाटतं की त्या फोर्सेसमध्ये जवळची फोर्स कोणती असली पाहिजे. उद्या आपल्याला चायनाचा बेअरफूट डॉक्टर बनवून परवडणार आहे काय? एक 12वीतला मुलगा BSc करत त्याला मग 4 वर्ष शिकवायचं, दॅट इज इक्वल टू MBBS. मग आता सध्या जे आपल्याकडे आहेत सगळे आपल्याकडे आयुष्य डॉक्टर आहेत ते त्या बेसिक लेवलला, मी मगाशी जे बोललो तुम्हाला डायग्नोस्टिक लेवलच्या पुढे ते आहेत आता. तर त्यांना आपल्याला काय द्यायचं आहे की ते जे मोड ऑफ ट्रीटमेंट शिकलेले नाही आहेत तेवढी जर त्यांना आपण शिकवली तर ते या समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. तर हा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीनं पहिल्यांदा 2014 सांगितला. त्यानंतर या सगळ्या गोष्टीचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे हे वेगवेगळ्या राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न त्या सरकारांनी केला आहे. त्यासंबंधी आमच्याकडे कोर्ट केसेस आहेत. तर सर मग दुसऱ्या कोणत्या राज्यांमध्ये असं काही इंटिग्रेशन झालेलं आहेत का? हो, नक्कीच झालेला आहे. मी जे मगाशी तुम्हाला बोललो की पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या अहवालानंतर संपूर्ण देशभरातून एका कोर्सची मागणी आली होती आणि तो कोर्स त्यावेळेस सरकारनं बहाल केला. तर तो कोर्स प्रायोगिक तत्वावर छत्तीसगडमध्ये राबवण्यात आला. छत्तीसगडमध्ये. आणि छत्तीसगडमध्ये BRSC या नावाने तो कोर्स राबवला गेलेला आहे. आणि तो कोर्स मला वाटतं 2 वर्ष चालला आहे. त्या कोर्समधून म्हणजे आरोग्य सेवक नावाची एक प्रक्रिया, म्हणजे जे प्रायमरी हेल्थ देतील
राज्यातील लोकांना अशा पद्धतीची ग्रॅज्युएट मेडिकल ग्रॅज्युएट काढण्याची एक प्रक्रिया झाली होती. आणि ती प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया तून जे डॉक्टर निघाले त्या डॉक्टरांनी त्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं आरोग्यव्यवस्था बदलली त्याची उदाहरणं आपल्यासमोर आज So, तिथं हेल्थ केअर सेक्टरमध्ये इम्प्रुव्हमेंट दिसते आपल्याला. नक्की दिसते तिथे इम्प्रुव्हमेंट. आणि त्यामुळेच हे संपूर्ण देशभरात तिथे काही आकडे तुमच्याकडे अवेलेबल आहेत का की काय इम्प्रुव्हमेंट झाली वगैरे? तर हा जो कोर्स छत्तीसगडमध्ये आला होता या संबंधी मीनाक्षी गौतम किंवा आरोग्य सेक्टरमधील जे तज्ज्ञ लोक आहेत त्या तज्ज्ञ लोकांनी जे काही आपले म्हणजे अहवाल नमूद केलेले आहेत त्यामध्ये त्यांनी जे मॉड्यूल्स आहेत ते मॉड्यूल चेंज झालेले आहेत असं नमूद केलेलं आहे आणि ते सगळं संसदेच्या पटलावर आहे. बरं, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपला जो CCMP कोर्स जो आहे त्याच्यामध्ये त्याचा ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं असतं, त्याची प्रोसेस काय असते, सिलेबस काय असतो, तो ॲज गुड ॲज MBBS आहे म्हणजे तो केल्यानंतर तुम्ही ॲज अ MBBS प्रिस्क्राईब करू शकता का, ते औषध देऊ शकता का? ॲज गुड ॲज MBBS हे जे बोलणं आहे हे थोडं धैर्याचं होईल. ते आम्हाला नकोच आहे. बरं. आणि सरकारची पण अशी कुठलीच मनीषा नाही आहे की होमिओपॅथिक डॉक्टरांना CCMP कोर्स देऊन MBBSच्या लेवलमध्ये आणावं. ते रिप्लेसमेंट नाहीच आहे. हे तुम्ही देखील मान्य करता? हे नक्की मान्य करतो आम्ही, ते मान्यच केलं पाहिजे, ते सत्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा कोर्स जो आहे ना हा कोर्स सामान्य माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने इतका महत्त्वाचा कोर्स आहे की जिथं MBBS डॉक्टरची फोर्स पोहोचू शकत नाही तिथं त्यांना डॉक्टर पोहोचवायचा आहे. बरोबर. मग त्या अनुषंगानं त्यांनी या राज्याच्या विधानसभेमध्ये ठराव आणला. या राज्याच्या विधानसभेत तो ठराव करून घेतला. 3 कायदे बदलले. बॉम्बे होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ॲक्ट, MMP ॲक्ट, या दोन्ही ॲक्ट आणि त्यानंतर एक 38 शेड्यूल नावाचं शेड्यूल आहे MMC ॲक्टमध्ये, ते बदलून त्या अनुषंगानं CCMP कोर्स त्यामध्ये टाकला. आणि तो जो कोर्स आहे तो कोर्स आमच्या बॉम्बे होमिओपॅथिक प्रॅक्टिस ॲक्टमध्ये टाकून RMPG डेफिनेशनमध्ये जे होतं त्यामध्ये सांगितलेलं आहे की होमिओपॅथिक डॉक्टर कॅन डू मॉडर्न मेडिसिन अप टू एक्सटेंट ऑफ हिज नॉलेज आफ्टर CCMP कोर्स. मग CCMP मध्ये काय स्ट्रक्चर आहे नेमकं, सिलेबस काय असतो त्याचा, किती वर्षाचं स्ट्रक्चर आहे, त्यानंतर परत काही एक्झाम वगैरे तुम्हाला द्यावी लागते का, मला तेही सांगा. हो नक्कीच, आम्हाला त्यानंतर CCMPचा एक वर्षाचं शेड्यूल आहे. 1 वर्षाच्या शेड्यूलमध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये हा कोर्स चालतो. कुठे 3 दिवसाचा असतो, कुठे 4 दिवसाचा असतो. मोस्टली किमान तो 2 दिवसाचा असावा असा दंडक राज्य सरकारचा आहे. तर हा कोर्स जो आहे हा कोर्स महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या विद्यापीठातून तयार झालेला कोर्स आहे. त्याच्या एज्युकेशन फॅकल्टीनं हा कोर्स प्रायमरी हेल्थ केअर मगाशी बोललो मी त्या अनुषंगाने तयार केलेला कोर्स आहे. आणि समाजामध्ये प्रायमरी हेल्थ केअर कशी दिली जावी त्या संबंधी या कोर्समध्ये फार चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला. आणि त्या पद्धतीने त्यांनी ठरवलेलं आहे की CCMP कोर्स केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टर काय काय करू शकणार आहे. आणि त्यासंबंधी त्यांनी मग तो सिलेबस तयार केला. त्या सिलेबसमध्ये त्यांनी मॉडर्न फार्मॅकॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे हा मेन सब्जेक्ट म्हणून ठेवलेला आहे. आणि जे आम्ही ऑलरेडी शिकलेलो आहोत, मग अशी तुम्हाला बोललो मी डायग्नोसिस लेवलपर्यंत ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मॉडर्न मेडिसिन काय काय असते ते सगळेच विषय, तर ते विषय आम्हाला ऑलरेडी त्याची एक मॅरेथॉन स्टडी त्यांनी आम्हाला दिलेली आहे. आणि त्याची पण आमची एक्झाम पुन्हा एकदा झालेली आहे. तर या सगळ्या याच्यातून असं लक्षात येते की हा जो कोर्स आहे हा कोर्स प्रायमरी हेल्थ केअरला सक्षम कोर्स आहे. तो एका सक्षम बॉडीने बनवलेला आहे. तो राज्य सरकारने दिलेला आहे. त्याला या राज्यामध्ये न्यायिक अधिष्ठान आहे. त्यामुळे हा कोर्स कुठेही काही कमी आहे किंवा त्या कोर्समध्ये काही कमतरता आहे असं म्हणण्याची काही गरजच नाही आहे. आणि लेवलबद्दल तुम्ही जे बोललात ते लेवल आम्हाला अचीव करायचीच नाही आहे, कारण आम्हाला फक्त प्रायमरी हेल्थ केअर जे आमच्याकडून सरकारनं एक्सपेक्ट केलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे. बरोबर. मला एक थोडीशी अजून एक बाजू समजून घ्यायची आहे की राज्यभरामध्ये MBBS डॉक्टर भरपूर प्रमाणामध्ये आहेत उपलब्ध, पण MBBS डॉक्टर्स, मी खूप सारे डॉक्टरसोबत बोलतो, MBBS डॉक्टर गावाकडे जायला टाळाटाळ करतो, तो जात नाही. याच्या मागचं रिझन तुम्हाला काय वाटतं, का आज MBBS डॉक्टर गावाखेड्यामध्ये जात नाही? ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे MBBS डॉक्टरला व्हायला पाहिजे, परंतु त्याची काही कारणं आपण शोधू शकतो या समाज व्यवस्थेत. तर या समाज व्यवस्थेमध्ये जर आपण विचार केला ना तर MBBSचं शिक्षण जे आहे ना हे शिक्षण सध्याच्या व्यावसायिकीकरणाच्या युगामध्ये खूप वरच्या लेवलला गेलेलं आहे. आणि त्यामुळे तिथे जो डॉक्टर बनतो त्या डॉक्टरचे जे एक्सपेक्टेशन असतात समाजाकडून ह्या इतक्या वरच्या लेवलला गेलेल्या असतात
की त्या एक्सपेक्टेशन गावखेड्यामध्ये गावकुसामध्ये इव्हन शहरी स्लममध्ये पण पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे मला जर आरोग्यसेवा द्यायची आहे तर मला एका विदर्भातल्या छोट्या गावामध्ये मॉल कसा मिळणार, तिथे मला सडक कशी मिळणार, तिथे राहण्याची माझी सुविधा काय असणार, ह्या सगळ्या गोष्टीच्या चिंता त्यांच्याकडे आहेत. तर त्यामुळे मला वाटतं ती अनास्था एक आहे. तसंच एज्युकेशनमध्ये येणारी एक वेगळ्या पद्धतीची जो दर्प असतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, इगो, तो इगो पण आहे की मी कुठे जाऊन काय प्रॅक्टिस करू. तर ते पण मला वाटतं त्यामध्ये एक अंतर्भूत आहे. यासंबंधी मी जे भाष्य करतोय हे भाष्य मी नाही करत आहे, तर पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीबद्दल मगाशी मी जे बोललो, त्या पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीमध्ये डॉक्टर देवी शेट्टी यांनी सांगितलेलं आहे, डॉक्टर डागा यांनी सांगितलेलं आहे की जर पुढचे काही वर्ष डॉक्टरांची संख्या काढण्यासाठी जर तुम्ही 100 कॉलेज दरवर्षी काढले तर पुढचे 25 वर्ष जर तुम्ही जरी काढले तेव्हाची संख्या असेल त्या संख्येनंतरही डॉक्टर हे खेड्यात जाणार नाही. कारण आपली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतून निघणारा डॉक्टर हा अशा ॲटिट्यूडचा डॉक्टर आहे की तो त्या गावाकडे जायचंच नाही, पोहोचणारच नाही. बरोबर. हे पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीमध्ये तज्ज्ञांचं मत आहे. बरोबर. परंतु मला जसं आठवतंय की MBBS डॉक्टर्सला मॅन्डेटरी होतं ना, गावाकडे जाऊन त्यांना काही काळ तिथे त्यांना एक सेवा द्यावं लागत होती, ते मॅन्डेटरी होतं. नक्कीच मॅन्डेटरी होतं त्यांना. त्यांच्या संबंधी त्यांची जी अनास्था बघता सरकारने त्यांच्यावर वेगवेगळे फाईन्स लावले. त्यांना सांगितलं तुम्हाला हे सर्व्हिस द्यावीच लागेल, तर आम्ही जर तुम्हाला एज्युकेशन देतोय आमच्या टॅक्स पेअरच्या पैशामधून, तर तुम्हाला रुरल हेल्थमध्ये जाऊन एक सर्व्हिस द्यावीच लागेल. अशा पद्धतीने दंडक होते. या दंडकांचं मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये पूर्ण कुठलंही पालन झालेलं नाहीये. त्यासंबंधीचे बॉन्ड लिहून घेतले. नंतर तर असं झालं की बॉन्ड लिहून घेतले गेले गेले की तुम्ही करत नसाल तर तुम्हाला एक विशिष्ट रक्कम सरकारला द्यावी लागेल. तर हे बिंदास ते रक्कम द्यायला पण हे लोक तयार होते. आणि कितीतरी रक्कम बुडवल्याची पण आतापर्यंत तरतूद आपल्याला माहिती आहे ते सगळं, की या लोकांनी अशा प्रकारचे बॉन्ड बनवले आणि नंतर ते बॉन्ड पूर्णही केले नाही आणि त्या बॉन्डचे पैसेही भरले नाही आणि हे लोक रुरल हेल्थमध्ये गेले पण नाही. सो असं काही तुमच्याकडे डेटा आहे का की किती डॉक्टर्स ही रक्कम पे करतायत, बॉन्ड पे करतायत? हो, म्हणजे आता जर आपण मागच्या सगळ्यात काही वर्षाचा अभ्यास केला, 60 ते 70% डॉक्टर बॉन्ड भरायला तयार आहेत, त्याचे पैसे भरायला तयार आहेत, पण रुरल हेल्थमध्ये जाऊन सर्व्हिस करायला तयार नाही. बरोबर. याच्यामध्ये मी मध्यंतरी हेही वाचण्यात आलं माझ्या की काही फ्रॉड देखील झाले, की काही डॉक्टर्स आहेत जे म्हणतात की मी त्या गावामध्ये, त्या ग्रामीण भागामध्ये रुग्णसेवेसाठी उपलब्ध आहे, परंतु ऍक्च्युअल ग्राउंडवरती ते उपलब्ध नाहीत. असे काही केसेस पण झालेत? हो, नक्की अशा भरपूर केसेस झाल्या आहेत. मागच्या वर्षी आम्ही संपूर्ण राज्यभरामध्ये एक कॅम्पेन राबवली. त्यामध्ये आम्ही काय केलं की ग्रामपंचायतच्या लेव्हलवरून काही सर्टिफिकेट्स मागवले आणि तिथे RTIच्या माध्यमातून आम्ही माहिती मागवली की तुमच्या गावामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणी MBBS डॉक्टर प्रॅक्टिस करतो का, किंवा तुमच्या गावामध्ये असलेल्या PHC मध्ये कोणी MBBS डॉक्टर प्रॅक्टिस करतो का. त्यासंबंधी जे काही सर आम्हाला उत्तर मिळाली ते फार चक्रावून टाकणारे उत्तर आहे. काही ग्रामपंचायतीने आम्हाला असं सांगितलं की 2 वर्षापासून आमच्याकडे MBBS डॉक्टर काम करतात. लिहून दिलेलं आहे, मी तुम्हाला आता दाखवू शकतो लेटर. ते आहे लेटर आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर तिथे 2 वर्षापासून डॉक्टर आहेत पण ते आम्ही पाहिलेच नाहीत. अशा पद्धतीचं एक चक्र उत्तर आलेलं आहे. कुठे 100-50 किलोमीटरच्या अंतरामध्ये ना प्रायव्हेट सेक्टरमध्ये MBBS डॉक्टर आहे ना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये MBBS डॉक्टर. काय बोलता? हो, ही महाराष्ट्रातली कंडिशन आहे. मी ज्या भागात राहतो जळगाव दामोद तालुक्यात, त्यामध्ये मागच्या वर्षी 15 ऑगस्टला आम्ही एकमेव MBBS डॉक्टर जे 67 सालपासून आमच्या गावात प्रॅक्टिस करतात त्यांचा एक जाहीर सत्कार घेतला आमच्या या संघटनेच्या माध्यमातून. ते यासाठी की तुम्ही मागच्या 40 वर्षापासून आम्हाला सेवा देत आहे. कारण म्हणजे 60 ते 70 किलोमीटरच्या दरम्यान एकच MBBS डॉक्टर कित्येक वर्षापासून फक्त एकटा प्रॅक्टिस करतोय. सर, CCMPची जी SOP बनवण्यासाठी जी कमिटी बनवली होती त्याच्यामध्ये तुम्ही होतात. हो, मग त्याच्यामध्ये IMAचे मेंबर होते. सो तुमचं तेव्हा काही मनोविलन नाही झालं का? या SOPच्या समितीच्या मिटिंगमध्ये आमच्या 3 बैठका झाल्या. बरं. त्यातल्या एका बैठकीत स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब पण होते. बरं. तर या मीटिंगमध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं आमचे डिस्कशन झालेले आहे. म्हणजे मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की सगळ्यात पहिल्या मीटिंगला आदरणीय डॉक्टर संतोष कुलकर्णी सर होते, जे IMAचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत. मार्चचे माझे मित्र अथर्व शिंदे सर हे त्या मीटिंगला उपस्थित होते. आणि आमची एकदम हेल्दी चर्चा झाली या विषयात की जर हा प्रश्न सामाजिक आरोग्याचा असेल तर या संबंधी आपण राज्य सरकारला कशी मदत करू शकतो, की आता हे CCMP डॉक्टर आलेले आहेत यांचं नियमन आपण MMCच्या माध्यमातून कसं करावं. तर या संबंधी जे काही आमच्या संबंधी नियम बनणार होते त्या नियमासंबंधी आमची खूप चांगली चर्चा झाली.
त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग आता समोर येणार आहेत काही दिवसामध्ये. बर तर मला असं सांगावं वाटते की त्या मीटिंगमध्ये कुठलेही कॉन्ट्रडिक्शन झालेलं नाही आहे. त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्वानुमते काही निर्णय घेतलेले आहेत की खऱ्या अर्थानं आम्ही म्हणजे त्यामध्ये त्यांचा एकच आक्षेप होता की आमचं अतिक्रमण हे त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसावं. एक गोष्ट, निवडणूक प्रक्रियेत आमचा सहभाग नसावा आणि यापुढे त्यांचे जे जॉब्स आहेत म्हणजे अथर्व शिंदे सर जे आहेत मार्चचे, त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांनी त्या संबंधित त्या SOP कमिटीसमोर त्यांनी लेखी निवेदन दिलेलं आहे की यापुढे जर PSC लेवलवर किंवा टर्सरी लेवलवर जर काही पोस्ट निघत असतील तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर हा MBBS डॉक्टरचा सहभाग झाला पाहिजे. ते पण आम्ही त्यांना सहर्ष मान्य केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट की समजा काही प्रॉब्लेम्स होतात म्हणजे डॉक्टरकडून काही चुका होतात, निग्लिजन्सी होतात, तर यासंबंधी ऍक्शन कोणी घ्यायची? कारण सध्या जो प्रश्न आहे हा प्रश्न कशाचा आहे तर ड्युएल रजिस्ट्रेशनचा प्रश्न आहे. त्यामुळे मग आता महाराष्ट्र काउन्सिलच्या होमिओपॅथिक काउन्सिलनं घ्यायचं ऍक्शन की MMCने घ्यायचं. तर या संबंधी पण आमच्यामध्ये चांगली चर्चा, हेल्दी चर्चा झाली आणि आम्ही त्यामधून काहीतरी मधला मार्ग काढलाय की जर यामध्ये कुठल्याही पद्धतीची CCMP डॉक्टरकडून कोणती चूक होत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार हा MMCलाही तेवढाच राहील आणि तो होमिओपॅथिक काउन्सिलही तेवढाच राहील. बरोबर. या सगळ्या गोष्टींची व्याप्ती एका विशिष्ट लेवलला आली होती आणि त्यानंतर पहिली मिटिंग संपली होती. दुसऱ्या मिटिंगमध्ये पण चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे आणि तिसऱ्या मिटिंगमध्ये पण चांगल्या पद्धतीने चर्चा झालेली आहे. तरीही बाहेर आल्यानंतर IMAनं या सगळ्या गोष्टींना मला वाटतं पाठ दाखवली आणि पुन्हा एका समितीची मागणी केली. सरकारनं सध्या पुन्हा एक वेगळी समिती तयार केलेली आहे. ती समिती जी आहे ती समिती म्हणजे सचिव लेवलची समिती आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे हे आहेत, आमचे MMCचे प्रबंधक आहेत, आमचे MCHचे प्रबंधक आहेत आणि त्यामध्ये काही तज्ज्ञ लोक आहेत आणि त्या माध्यमातून आता पुन्हा हा प्रश्न त्यांनी हरवून आणलेला आहे. हा फक्त प्रश्न म्हणजे खरं म्हणजे हे जे SOP बद्दल ते बोलतायत हा त्यांना वेळ काढूपणाचं त्यांचं ते एक साधन आहे. कारण 3 मीटिंग मध्ये जे साध्य झालेलं आहे त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग अजून आलेले नाही आहेत. असं असताना ते आम्हाला सांगतात की अजून एक वेगळी कमिटी द्या. तर मग हा प्रश्न त्यांना फक्त भिजत ठेवायचा आहे. रजिस्ट्रेशनचा जो इश्यू आहे तो थांबवून ठेवायचा आहे. त्यामुळे मला असं वाटते की जर आपल्या सगळ्यांचं इक्वली मनमिलन झालेलं आहे तर आता तिसऱ्या समितीची गरजच नाही आहे. रजिस्ट्रेशन तुम्ही आम्हाला देऊन टाकलं पाहिजे. तुम्ही आम्हाला तुमचे साथीदार म्हणून या व्यवस्थेत सामावून घ्या. सो मला थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करा, CCMP हा कोर्स नेमका काय आहे? CCMP हा एक कोर्स असा कोर्स आहे की ग्रामीण भागातील डॉक्टरांचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं केलेली इतर पॅथीतील डॉक्टरांची ही तरतूद आहे. त्यासंबंधी जे कायदेशीर अडथळे होते त्या अडथळ्यांसाठी त्यांनी प्रस्तावित कायदे जे आहेत त्यामध्ये काही बदल केलेले आहेत. तर CCMP हा कोर्स मुळात होमिओपॅथी डॉक्टरांसाठी आहे. म्हणून मग होमिओपॅथी डॉक्टरांची जी काउन्सिल आहे तिचा जो ऍक्ट आहे त्याला आपण MHP ऍक्ट म्हणतो, हा 1956चा ऍक्ट आहे. तर या ऍक्टमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांनी मॉडर्न मेडिसिनचे औषध देऊ शकावे या संबंधी जो काही कायदा बदल आहे त्याला आपण 2212A यामध्ये बदल केलेले आहेत. म्हणजे त्यातली जी डेफिनेशन आहे होमिओपॅथ कॅन डू ओनली होमिओपॅथी, यातला ओनली शब्द काढून तिथे एक गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे. ती म्हणजे काय तर मॉडर्न मेडिसिन. म्हणजे होमिओपॅथ कॅन डू होमिओपॅथी विथ मॉडर्न मेडिसिन अप टू एक्सटेंट ऑफ हिज नॉलेज आफ्टर CCMP कोर्स. आणि तो CCMP कोर्स मग सरकारनं पुढे आणलं. हे असं झालंय की मध्यंतरी एक मी पेपरमध्ये न्यूज वाचली ती की CCMP कोर्स केल्यानंतर CCMP कोर्स करणं म्हणजे असं झालंय की एखाद्या ड्रायव्हरला आपण एरोप्लेन चालवणं शिकवण्यासारखं झालंय आणि मग तो ड्रायव्हर तो एरोप्लेन चालू शकणार नाही, त्याच्यामध्ये धोकाच येणार आहे. खरं म्हणजे हा मुद्दाच गैरलागू आहे सर. आपण कंपॅरिझन कशाची आणि कशाशी करावी याचं काहीतरी एक मला वाटतं तारतम्य असलं पाहिजे. प्रश्न असा आहे की जो गोवंडी किंवा जो ट्रक ड्रायव्हर ज्याला आपण पायलट बनवून या गोष्टी करतो तो जर त्या दिवशी कामावर नाही गेला तर ते म्हणजे ते विमान थांबणार नाही आहे. परंतु आज जर माझ्या खेड्यामध्ये एखाद्या माणसाला साप चावला आणि तो जर तिथल्या एखाद्या आयुष डॉक्टरकडे गेला तर त्याला आपण म्हणू नाही शकत की तू एक दिवस थांब, उद्या आमचा जो MBBS डॉक्टर आहे तो तिकडे येणार आहे आणि तुला ट्रीटमेंट करणार आहे. बरोबर. प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम हा इगोचाच प्रॉब्लेम आहे की आमच्या अधिकार क्षेत्रात हे घुसतात कसे.
तर आम्हाला पण त्यांना सांगायचं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण घेतल्यावर माणूस गुगुलेसा राहणार नाही, तो ट्रीटमेंट देणारच, आणि तेच सरकारला अभिप्रेत आहे. आम्हाला सांगायचं काय आहे की ज्या पद्धतीनं हे सगळं घडतंय, मला तर एक चांगलं उदाहरण तुम्हाला द्यावं असं वाटतं की येल्लोप्पा सुभाराम नावाचे एक डॉक्टर आहेत, हे आयुष डॉक्टर आहेत. या डॉक्टरांनी कॅन्सरचं मेडिसिन सोडलेलं आहे, मिथोट्रिक्झेट. मग आम्ही ते असं म्हणायचं काय की आमच्या आयुष डॉक्टरनी शोधलं म्हणून ते ॲलोपॅथी डॉक्टरने वापरू नये? ते समाजाच्या हितासाठी ते वापरलंच पाहिजे, आम्ही असं कधीच म्हणणार नाही आहे. परंतु हे जे इन्व्हेन्शन्स आहेत, मला एक अजून एक नाव सांगायचं आहे, अरविंद खुराना. हे एक डॉक्टर नव्हते, हे यांनी जे काही आपले DNA RNA याच्यामधलं जे संशोधन आहे, mRNAचं संशोधन हे केलेलं आहे. त्या संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं शोधलेलं आहे. समाजामध्ये जे काही वेगवेगळे व्हॅक्सिन्स आलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत, हे काही IMAचे डॉक्टर नाही शोधत. त्यामुळे त्यांना ते वापरण्याचा अधिकार दिला गेलेला आहे, म्हणजे त्यांची त्याच्यावर मक्तेदारी होते असं ते समजत आहे. हे टोटल चुकीचं आहे. हे जे काही नॉलेज शोधलं गेलेलं आहे, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या लेवलवर शोधलेलं आहे, हे सामान्य जनतेसाठी आहे. हो, ते लोक त्यासाठी बोलू शकतात की आम्हाला तुम्ही याचं पेटंट द्या, ते आपण एकदा मान्य करू शकतो ज्याने शोधलं ते. पण ज्याचा काही अर्थात संबंध नाही, तो जेव्हा या गोष्टीवर अधिकार सांगू लागतो तेव्हा ती गोष्ट चुकीची गोष्ट आहे असं मला म्हणायचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं जे काही वर्तन आहे की बाबा ट्रक ड्रायव्हरने पायलट बनू नये, तर असं नाही. शिक्षणानंतर कोणीही माणूस हा सक्षम बनू शकतो, आणि त्यासंबंधी कोणाचं काही हेच नाही आहे. त्यासंबंधी सरकारनं कायदे करून तशी तरतूद केलेलीच आहे. त्यामुळे हा मुद्दा गैरलागू आहे. CCMP कोर्सचा सिलेबस काय आहे, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला प्रिस्क्राईब करण्यासाठी गरजेचं आहे त्या सगळ्या त्याच्यामध्ये आहेत का मेन्शन केलेल्या, आणि त्याचं काही व्हॅलिडेशन आहे का पुढे, की कसं तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं? CCMP कोर्स जो आहे ना, हा या राज्याची प्रायमरी हेल्थ नीड पूर्ण करण्यासाठी आणलेला कोर्स आहे. तर प्रायमरी हेल्थमध्ये ज्या सगळ्या गोष्टी येतात त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे पेशंट हा जेव्हा एका डॉक्टरकडे येतो तर तिथं त्याला डायग्नोसिस करावा लागतो, त्यानंतर त्याला ट्रीटमेंट करावी लागते. त्याची आपण सध्या इमर्जन्सी काही गरज आहे का ते आपण बघतो. तर इमर्जन्सी लेवलपर्यंत जे काही येतंय ते सगळं CCMP मध्ये इन्क्लूड आहे. आणि त्या संबंधी जे सब्जेक्ट आहेत, म्हणजे जे मी मगाशी बोललो तुम्हाला की हा जो कोर्स आहे हा इन्हान्सिंग कोर्स आहे, हा काही मुळात कोर्स नाही आहे जो काही आपल्यासमोर मांडलं जाते की हा 6 महिन्याचा कोर्स आहे. तर हा असा 6 महिन्याचा कोर्स नाही आहे. याची मिनिमम एलिजिबिलिटी जी आहे ती BHMS आहे. BHMS आहे. त्यानंतर तयार झालेला हा कोर्स आहे. ड्युरेशन काय आहे का त्याची? हो, 1 वर्ष ड्युरेशन आहे त्याची. 1 वर्ष आहे. 1 वर्ष ड्युरेशन मध्ये तुम्हाला मॅरेथॉनली तुम्ही जे BHMS मध्ये 5 वर्ष शिकलेला आहात ते सगळं पुन्हा अभ्यासायचं आहे. आणि त्याच वेळेस तुम्ही जे नवीन गोष्ट आता घेऊ इच्छित आहेत, फार्मेकोलॉजी, मॉडर्न मेडिसिन, ते तुम्हाला शिकायचं आहे. त्यामुळे ही जी चॅलेंज आहे हे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की 40 वर्ष ते 70 वर्षाच्या दरम्यानच्या लोकांनी, मागच्या 12,000 लोकांनी हा कोर्स केलेला आहे. तर त्यांनी किती अथक परिश्रम त्या कोर्ससाठी केले असतील. तर हा जो कोर्स आहे हा कोर्स शासनाच्या आदेशाने नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रायमरी हेल्थ केअरच्या अनुषंगाने सिलेबस बनवून, प्रॉपरली सिलेबस बनवून तयार केलेला कोर्स आहे. त्यासंबंधी विद्यापीठामध्ये एक अभ्यास समिती होती, ती डॉक्टर जामकर सरांच्या अंडरमध्ये कार्यरत होती. तिने तो कोर्स तयार केला 2014 नंतर. तो कोर्स नंतर MBBS कॉलेजवर देण्यात आला, आणि MBBS कॉलेजवर सुपरव्हिजन ऑफ MUHS नाशिक, म्हणजे आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या अंडर हा कोर्स राबवला गेला. आणि MBBS कॉलेजमध्ये आमचे डॉक्टर्सनी ॲडमिशन्स घेतल्या आणि 1 वर्ष सलग जाऊन हा कोर्स केलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये असणारे सगळे सब्जेक्ट्स जे आम्ही ऑलरेडी शिकलेलो होतो, त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून एक्झाम घेतली जाते आणि त्या एक्झामचा रिझल्ट लागतो प्रॉपरली. आणि हे सगळे पेपर्स वगैरे, तपासणी वगैरे सगळं आहे ते सगळे आमच्या IMAचे बांधवच करतात, हे मला नमूद करावं असं वाटतं. आणि शिकवणारे पण आम्हाला तीच फॅकल्टी आहे सगळी. म्हणजे MBBS वाल्यांनीच डिझाईन केलंय, MBBS वालेच शिकवतात, MBBS वाले परत परीक्षा घेतात आणि मग नंतर त्यांचाच तुम्हाला विरोध होतोय. बरोबर, हे करेक्ट आहे एकदम तुमचं. ओके, ठीक आहे. मला थोडंसं समजून घ्यायचं तुमच्याकडून की सध्या हेल्थकेअर सिस्टीम जी आहे महाराष्ट्राची किंवा देशाची हेल्थकेअर सिस्टीम जी आहे, तुम्हाला काय वाटतं की काय इम्प्रूव्हमेंट पुढे करण्याची आवश्यकता आहे याच्यामध्ये? आपल्या हेल्थकेअर सिस्टीमचं जर आपण थोडं अवलोकन करायचं म्हटलं तर आपली हेल्थकेअर सिस्टीम जी आहे ना ही खरं म्हणजे डिपेंड आहे आउट पॉकेट सिस्टीमवर. आउट पॉकेट सिस्टीम म्हणजे पेशंटच्या खिशावरती अवलंबून असलेली सिस्टीम आहे. त्यामध्ये गेलं का माझा खिसा मोकळा होणार? नक्कीच. तर आपल्याला काय हवं यामध्ये की हेल्थ इज अ फंडामेंटल राईट ऑफ पर्सन. बरोबर. मग
ती हेल्थ देण्याचा अधिकार हा सगळा राज्य सरकारचा आहे, केंद्र सरकारचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि इथं आपली हेल्थ सिस्टीम कमी पडते. ते कसं करू शकतं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार? राज्य सरकार, केंद्र सरकारने या संबंधी मला वाटते वेगवेगळ्या समित्या बसवल्या पाहिजेत. सध्याची आपली हेल्थची नीड लक्षात घेतली पाहिजे. आपलं हेल्थचं बजेट वाढवलं पाहिजे. आपल्याकडील ह्युमन रिसोर्सेस वाढवले पाहिजेत. आपल्याकडील जी ट्रायलची सिस्टीम आहे ती वाढवली पाहिजे. आपल्याकडचे जे सब सेंटर्स आहेत ते वाढले पाहिजेत. आपल्याकडे ज्या PSCs आहेत त्या PSCचं बजेट वाढलं पाहिजे. त्या PSCवर डॉक्टर्स किंवा इतर जे टेक्निशियन्स असतात त्यांची संख्या वाढली पाहिजे. आणि पर पॉप्युलेशन किती डॉक्टर असावे याचा रेशो पण एक फॉलो झाला पाहिजे. आणि तो जर होत नसेल तर त्या संबंधी पॅरलली काही गोष्टी होऊ शकतात का याचा विचार पण सरकारनं केला पाहिजे. बरोबर. आता मला एक फंडामेंटल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. BHMS किंवा MBBS यांच्यामध्ये ट्रेनिंगमध्ये यांचं जे ट्रेनिंग असतं याच्यामध्ये काही फंडामेंटल डिफरन्सेस आहेत? BHMS आणि MBBSच्या ट्रेनिंगमध्ये असे कुठलेही फंडामेंटल डिफरन्सेस नाही आहेत. सब्जेक्ट वाईज जर गेलं तर मी तुम्हाला सांगतोय की अप टू डायग्नोसिस म्हणजे ॲनाटॉमी म्हणजे शरीररचनाशास्त्र, फिजिओलॉजी म्हणजे शरीर क्रियाशास्त्र, त्या शरीर क्रियाशास्त्रामध्ये होणारे बिघाड म्हणजे पॅथॉलॉजी, पॅथॉलॉजीमध्ये नंतर जे येणारं मेडिसिन आहे, त्या मेडिसिनमध्ये अजून काही गोष्टी असल्या सर्जरी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी कुठेच बदलत नाहीत. ह्या आयुर्वेदमध्ये पण बदलत नाहीत, होमिओपॅथीमध्ये पण बदलत नाहीत किंवा मॉडर्न मेडिसिनमध्ये पण बदलत नाहीत. विषय काय बदलतो तो फक्त मोड ऑफ मेडिसिन. त्यामुळे हे जी गोष्ट आहे ह्या तिन्ही गोष्टीला बेसिक गोष्टी आहेत. ह्या तिन्ही लेवलला या बेसिक गोष्टी आहेत. लक्षात. मला एक सांगा की BHMS केल्यानंतर CCMP केलेले डॉक्टर्स कोणत्या रुग्णांना ट्रीटमेंट देऊ शकतात? BHMS केल्यानंतर CCMP चे डॉक्टर जे आहेत म्हणजे CCMP केल्यानंतर जे BHMS डॉक्टर आहेत ते डॉक्टर प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे प्राथमिक जे आरोग्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर ट्रीटमेंट करू शकतात. सिरियस जर काही इश्यूज असतील इमर्जन्सी सर्व्हिसेस त्यामध्ये डायग्नोसिस करून पेशंटला रेफर करू शकतात. ओके. रेफर करू शकतात. ट्रीटमेंट स्वतः करू शकत नाही, ते रेफर करू. हे फार महत्वाचं आहे. जर हे झालं नाही तर याच्यामध्ये फार मोठा लॉस आपल्या सिस्टीममध्ये होऊ शकतो. म्हणजे मला एक त्यामध्ये सांगायचं की एखादा पेशंट हार्ट अटॅकचा पेशंट जर माझ्या डॉक्टरकडे आला आणि त्या डॉक्टरला डायग्नोसिस करता आला नाही आणि तो जर एखाद्या बोगस डॉक्टरकडे गेला आणि त्यांनी त्याला सांगितले तुला हार्ट अटॅक नाही तर फक्त तुला ऍसिडिटीज आहे आणि गोळी देऊन गेली, तो पेशंट घरी जाऊन कदाचित मृत्यू पडेल. परंतु त्याचं योग्यरित्या डायग्नोसिस जर झालं, डोळसरित्या डायग्नोसिस झालं तर त्या पेशंटला आपण त्वरित म्हणजे त्यामध्ये जर आपण विचार केला ना तर आपल्याला अगदी 2 किंवा 3 गोळ्या जर त्याला आपण दिल्या प्राथमिक लेवलच्या तर त्या पेशंटची जी एक्सपेक्टन्सी लाईफ एक्सपेक्टन्सी ही खूप वाढू शकते आणि तो वाचूच शकतो त्यातून. त्यामुळे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी त्याचा प्रादुर्भाव यामध्ये आहे. प्रायमरी हेल्थ केअर आणि इमर्जन्सी हेल्थ केअर याच्यामधला जो डिफरन्शिएशन आहे तो डिफरन्शिएशन या कोर्समध्ये केला गेलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जनतेची कशी सेवा होईल या संबंधी या कोर्समध्ये चांगल्या पद्धतीने विचार करण्यात आलेला आहे. बरोबर. मग एखाद्या वेळेस जर इमर्जन्सी आली तर त्यावेळेस CCMP डॉक्टरची भूमिका काय असते? जर एखाद्या वेळेस एखादी इमर्जन्सी आली तर ती इमर्जन्सी डायग्नोस करायची. त्या इमर्जन्सी डायग्नोसिस झाल्यानंतर त्यामध्ये प्राथमिकरित्या काय देता येऊ शकतं ते आपण बघू शकतो आणि ते बघितल्यानंतर त्या पेशंटला इमर्जन्सीमध्ये हायर सेंटरला IMAच्या डॉक्टरला किंवा टर्शियरी केअर सेंटरला किंवा सेकंडरी सेंटरला रेफर करायचं. ती त्यांची प्रायोरिटी असली पाहिजे. बिलकुल हेच प्रायोरिटी आहे आणि हेच सरकारला अभिप्रेत आहे आणि आम्हाला हेच करायचं आहे. तुम्हाला ते करायचं आहे. ओके. मला सांगा की मग आता जे डॉक्टर्स IMA वाले डॉक्टर्स जे आहेत ते जे आंदोलनाला बसलेत तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्हाला योग्य वाटत आहेत? तुम्हाला वाटतं की त्यांचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे? नाही वाटत मला असं. मला बिलकुल असं वाटत नाही की त्यांच्या ह्या मागण्या योग्य आहेत. कारण काय झालं की जी काही प्राथमिक आरोग्याची गरजबद्दल मी बोलतोय, सरकार बोलतोय, त्याच अनुषंगाने हे सगळं झालेलं आहे. त्या प्राथमिक आरोग्याच्या क्षेत्रातून IMAचे डॉक्टर कधीच मागे सरकलेले आहेत. मागच्या 15 ते 20 वर्षाचा जर आपण स्टडी केला तर आपल्याला लक्षात येतं की प्राथमिक आरोग्याच्या क्षेत्रातून हे लोक मागे सरकलेले आहेत. फॅमिली फिजिशियन जो गावामध्ये असतो, स्लममध्ये असतो, शहरामध्ये असतो, त्या क्षेत्रातून हे लोक मागे सरकलेली आहेत. जे काही आपला इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्या इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून जे काही यांचं योगदान असायला पाहिजे सेकंडरी टर्शियरी केअर सेंटरवरून त्यातूनही आपल्याकडे डाटा आहे, त्यातूनही हे लोक मागे सरकलेले आहेत. मग असं असताना ह्या सगळ्या कामासाठी काहीतरी रिसोर्सेस असावे असं जर सरकारला वाटलं त्यात चुकलं कुठे. आणि त्या अनुषंगाने सरकारनं जर आम्हाला CCMP कोर्स दिला तर मग त्यात काही चुकीचं नाही आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यांची जो
थिंकिंग आहे आमच्याबद्दलची की आम्ही त्यांची बरोबरी करणार किंवा ते चुकीचं आहे. तुम्ही तर बरोबरी करणारच नाही, तुम्ही नाहीच ते आहे करणार. ऍक्सेप्ट केलेलं आहे की ती बरोबरी नाहीच आहे. CCMP हा कोर्स कधी आला होता आणि आतापर्यंत किती डॉक्टरांनी तो कोर्स कम्प्लीट केलाय? CCMP हा कोर्स खरं म्हणजे त्याची जी उत्पत्ती आहे ती 2014 मध्ये झाली होती 2014. लॉ मध्ये. बर. मी मगाशी जे बोललो की MHP ऍक्ट आणि जे ऍक्ट बदलले हो. राज्य सरकारनं, त्या ऍक्ट मध्ये सांगितलं होतं MHP ऍक्ट मध्ये की CCMP कोर्स केल्यानंतर तुम्ही या पद्धतीची मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करू शकता. ही एक गोष्ट. त्यानंतर हा कोर्स खरोखर प्रत्यारोपाला यायला 2017 ते 18 यावं लागलं. 2017-18 आला. हो, 4 वर्ष या कोर्सवर IMA कोर्टात गेली होती. त्यांनी त्यावर स्टे घेण्याचा प्रयत्न केला, या कायद्यांना बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न केला. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये 3 ते 4 वर्ष गेली आणि पहिली बेच जी आहे ती आमची 2017-18 मध्ये कोर्टामध्ये काय झालं होतं मग या केसचं? ज्यावेळेस IMA कोर्टामध्ये कोर्टाकडे IMAची म्हणजे कोर्टामध्ये IMAची एक अशी भूमिका होती की हे जे कायदे बदललेले आहेत म्हणजे MHP ऍक्ट असो किंवा MMC ऍक्ट असो, या दोन्हीमध्ये जे बदल झालेले आहेत हे बेकायदेशीर बदल आहेत. या अनुषंगाने ते सुप्रीम कोर्टात गेले होते. बरं, सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला मग? मग त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या कायदे करण्याच्या अधिकारावरच त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस केली होती. तर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला त्यामध्ये अभय दिलं की राज्य सरकारला अशा पद्धतीचे कायदे करण्याचा अधिकार आहे, कारण आरोग्य हा स्टेट लेवलचा इश्यू आहे. बरोबर. आणि असं असताना जर तुम्हाला त्या कोर्टच्या वैधतेसंबंधी काही इश्यू असतील तर तुम्ही पुन्हा हायकोर्टात जा आणि त्यासंबंधी केस लढा, असं त्यांनी त्यावेळेस IMA ला सांगितलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आता 7847 आमची एक केस कोर्टामध्ये सध्या विचाराधीन आहे. बरं, मग आता किती डॉक्टर्सनं हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे? बरं, आजच्या म्हणजे 2017-18 पासून ते आजपर्यंत किमान 12,000 लोकांनी हा कोर्स केलेला आहे. 12,000 डॉक्टर्सनं कम्प्लीट केलेला आहे आणि ते आज त्या कोर्स केल्याच्या नंतर काम करतायत, आरोग्य सेवा देत आहेत. पूर्वी काम करत होते सर. बरोबर. आणि ते आजही काम करतात. बरोबर. पण त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आली असेल, मग आता ते मॉडर्न मेडिसिन रेफर करू शकत असतील. करतायत मॉडर्न मेडिसिन रेफर की 100% ते पूर्वी करत होते आणि ते आता चांगल्या डोळस पद्धतीने करताय. बरोबर. मग आता तुमची पुढे जाऊन मागणी काय, तुम्हाला काय वाटतं की काय झालं पाहिजे? आमचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने कायदे बदल झालेले आहेत त्या कायद्यांचं पालन व्हावं. MHP ऍक्ट बद्दल आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही CCMP कोर्स करा, तो आम्ही केला. CCMP कोर्स केल्यानंतर पुढची स्टेप अशी आहे की आम्हाला MMC मध्ये रजिस्ट्रेशन मिळालं पाहिजे. तर ते मिळालं पाहिजे. जर आम्ही 1 वर्ष कोर्स केलेला आहे तर त्यानंतर आम्हाला तो आमचा हक्क आहे. बरोबर. तर ते आम्हाला रजिस्ट्रेशन मिळावं एवढी आमची सरकारला मागणी आहे. आणि आम्हाला असं म्हणणं आहे की जे प्रायमरी हेल्थ केअरसाठी तुम्ही आम्हाला कोर्स दिलेला आहे त्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये आम्ही बसतो राज्य सरकारच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये, त्यामध्ये आम्हाला आमचा हिस्सा मिळावा. बरोबर. राज्यामध्ये 90,000 डॉक्टर जर आहेत आणि 90,000 डॉक्टर जर राज्यामध्ये काम करत आहेत तर त्या लोकांना कुठेतरी काहीतरी शासकीय लेवलवर काहीतरी नोकरी असावी किंवा शासकीय लेवलवर त्यांची इन्व्हॉल्वमेंट असावी. म्हणजे एकीकडे तुम्ही याच्यामध्ये विसंगती बघू शकता की IMA ला या क्षेत्रातून बाहेर पडायचं आहे आणि आमचं सगळ्यांचं ही इच्छा आहे की आम्ही सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये सरकारच्या खांद्याला खांद्या उभारून आम्हाला सेवा द्यायची. आणि तुम्ही गावाकडेही काम करायला रेडी आहात. तुम्हाला असं नाहीये की शहरी भागामध्येच असावं, जे की MBBS डॉक्टर्सचं किंवा IMAचं जे धोरण आहे ते पूर्णपणे समजून येतं. तुम्ही MMC रजिस्ट्रेशन म्हटलं, बरोबर. तर MMC रजिस्ट्रेशन मिळाल्याच्या नंतर CCMP डॉक्टरांना त्याचा काय फायदा होऊ शकतो? CCMP डॉक्टरांना त्याचा फायदा असा इन द सेन्स काही नाही आहे. कायदा आहे की CCMP कोर्स केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन हे MMC मध्ये झाल्यानंतरच ते मॉडर्न मेडिसिनची प्रॅक्टिस करू शकतात. अच्छा, म्हणजे फक्त कोर्स केला तर तो डायरेक्ट प्रॅक्टिस करू शकत नाही, त्यांना ते रजिस्ट्रेशन करावं. आणि मग आता रजिस्ट्रेशन करण्यामध्ये अडवतोय कोण? IMA अडवते. अच्छा, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना MBBS डॉक्टरचा दर्जा मिळेल. बरोबर. ते चुकीचा समज आहे, त्यांचा चुकीचा समज आहे. ठीक आहे. आता मला याच्यामध्ये सांगा, सध्याची जी हेल्थ केअर सिस्टीम आपली आहे त्याच्यामध्ये इन्शुरन्स, आपण जर युरोपियन कंट्रीज पाहिला त्यांच्यामध्ये हेल्थ केअरमध्ये इन्शुरन्सचा जो पर्सेंटेज आहे तो खूप जास्त आहे. परंतु आजही आपण पाहतो भारतामध्ये इन्शुरन्स घेणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. याची काही आकडे तुम्हाला माहिती आहेत की किती पर्सेंटेज लोक भारतामध्ये इन्शुरन्समध्ये कवर्ड आहेत? प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आपण गेलो तर 20% ते 25% पर्यंत इन्शुअर्ड लोक आहेत. बरं. आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे काही आता आपल्याला PMJY MJPJY या माध्यमातून जे मिळतंय आयुष्यमान भारत योजनेतून, ते 50% इन्शुअर्ड लोक आहेत. तर मला वाटते 70% जनता ही
इन्शुर्ड आहे असं आपण जरी म्हणतो तरी ते तितकंच खरं नाही आहे. कारण 20% जी जनता आहे ती प्रायव्हेटली इन्शुर्ड आहे, परंतु 50% जी जनता गव्हर्नमेंटने इन्शुर्ड केलेली आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या लोकांपर्यंत नाही पोहोचत. त्यामध्ये मॅक्सिमम जे आजार आहेत ते त्यात बसत नाहीत किंवा ते त्यासाठी पुरेसे नाही आहेत. हे जेव्हा आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था ठीकठाक करण्याचा प्रयत्न आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे, परंतु अजून त्यामध्ये बरेच बदल होण्याची गरज आहे. आणि त्या संबंधी जे काही आपल्याला ह्युमन रिसोर्सेस पाहिजेत ते ह्युमन रिसोर्सेस तयार करण्याचाच हा एक पहिली स्टेप आहे. बरोबर की हा CCMP कोर्स आणि इंटिग्रेशन. बरोबर. इन्शुरन्स सेक्टरमध्ये मला असंही वाटतं, मे बी आय एम रॉंग, तुम्ही मला करेक्ट करा, की जे गव्हर्नमेंट इन्शुरन्स जे आहे त्याच्यामध्ये एक लिमिट आहे की एवढ्या लिमिटपर्यंत तुम्हाला तुमचं जे अमाऊंट आहे ते रिम्बर्समेंट वगैरे होते किंवा ते कव्हरेज मिळून जातं. परंतु आज आपला जर हेल्थ सेक्टर पाहिला तर मेजर लोक जे आहेत ते प्रायव्हेट हॉस्पिटलकडे जातात, प्रेफर करतात आणि प्रायव्हेट हॉस्पिटलचे बिल तो जो कव्हरेज आहे त्याला खूप लवकर एक्सिड करतात. बरोबर, हे बरोबर आहे? नक्कीच आहे. हे असं घडतंय आपल्या समाजामध्ये की प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोकांचा जो ओढा आहे तो गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ज्या पद्धतीने सर्व्हिसेस मिळतात आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या पद्धतीने सर्व्हिस मिळतात या दोघींची जर कम्पॅरिझन केली तर लोकांची जी सध्याची टेंडन्सी आहे ती टेंडन्सी प्रायव्हेट सेक्टरकडेच आहे. पण त्यामध्ये इतका पैसा लागतो लोकांना की त्यामुळे म्हणजे काही सेवाभावी संस्थांचे अहवाल आहेत बरोबर की या देशामध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये किंवा आपल्या आजारपणासाठी लोकांना दारिद्र्याखाली जावं लागलेलं आहे. इतक्या खालच्या लेवलपर्यंत आपली जी प्रायव्हेट आरोग्य व्यवस्था जी आहे ती इतकी म्हणजे महाग झालेली आहे की त्यामुळे लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर फरक पडत आहे. बरोबर. CCMP जो कोर्स आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे? नक्कीच नाही, कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर्ड आहे. तुम्हाला वाटतं 100% प्रायमरी हेल्थ केअर जे सरकारला आमच्याकडून अभिप्रेत आहे ते त्यामध्ये 100% कव्हर आहे. वेगळी काही सुधारणा करण्याची आवश्यकता नाही. आणि जर सुधारणा करण्याची गरज असेल तर आम्ही प्रत्येक वेळी चर्चेसाठी आणि शिकण्यासाठी तयार आहोत. चर्चेसाठी, शिकण्यासाठी आणि सेवेसाठी आम्ही तयार आहोत, तत्पर आहोत. IMA जे म्हणतोय की ज्यावेळेस CCMP डॉक्टर्स प्रॅक्टिस करतील त्यावेळेस रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो, ते कितपत खरं आहे? हे एकदम धादांत खोटं आहे, 100% खोटं. कारण असं आहे की CCMP डॉक्टर हा CCMP होण्या अगोदरही समाजामध्ये प्रॅक्टिस करतच आहे. तो डॉक्टर आहेच. त्यामुळे तो ही सगळी प्रॅक्टिस मागच्या काही वर्षापासून म्हणजे 40 वर्षापासून करत आहे. आणि तो ती का करत आहे? कारण ती समाजाची गरज आहे. आणि असं करत असताना मागच्या 40 वर्षाच्या डेमोग्राफीमध्ये किंवा सर्वेक्षणामध्ये आपल्याला पर्यंत अशा काही गोष्टी आलेल्या नाही आहेत की आयुष डॉक्टरांच्या इंटिग्रेशनमुळे जे आता ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात 40 वर्षापासून त्यांच्यामुळे हजारो लोक गेलेली आहेत किंवा वारलेली आहेत किंवा त्यांच्या जीविताची हानी झालेली आहे, असं काहीच झालेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, माझा जो दावा आहे IMAच्या दाव्याबद्दल मला असं सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या आस्थापना आहेत म्हणजे जेवढे काही हॉस्पिटल्स आहेत IMAची लोकांची, त्या IMAच्या लोकांच्या आस्थापनांमध्ये सुद्धा आयुष डॉक्टर्स प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक लेवलच्या सेवा देत आहेत. जसं की तिथला जो रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर असतो जो फर्स्ट पेशंटला पाहतो तो हा आयुष डॉक्टर असतो. त्यामुळे तिथं त्या माणसामुळे एखाद्या माणसाला बाधा होऊ शकत नाही का? म्हणजे हा जो कॉन्फिडन्स आहे हा IMAच्या लेवलचाच आहे की ते आम्हाला हायर करून आमचा वापर करून लोकांना सेवा देत आहेत. त्यामुळे 23 आस्थापनांमध्ये जर कुठलाही आजपर्यंत बदल झालेला नाहीये. आज राज्यामध्ये 60% आरोग्य व्यवस्था ही आयुष डॉक्टरांनी सांभाळलेली आहे. तर त्यामध्ये असे कोणती आजपर्यंत आपल्यासमोर निष्कर्ष आलेले नाही आहेत की हजारो लोकांची त्यामध्ये हत्या झालेली आहे किंवा त्यांच्या जीवाला धोका झालेला आहे. आणि हो, म्हणजे फक्त CCMP कोर्स केल्यानंतर आणि MMC रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर त्या लोकांच्या जीवाला धोका होत असेल तर त्याची काय कारण आहे ते मला नाही कळत. बरोबर. तर ते IMAच्या लोकांनी सांगितले पाहिजे. बरोबर. एक मूलभूत प्रश्न असा की सध्या आपण याच्याकडे असंही पाहिलं पाहिजे की आपण आरोग्याला एक सेवा म्हणून पाहतो, डॉक्टरांना नागरिक जे आहेत ते देव म्हणून पाहतात. बरोबर. मग इथे रुग्णाला या सगळ्या वादामुळे त्रास होतोय असं नाही वाटत तुम्हाला? नक्कीच त्रास होतोय. आणि तो मागच्या 50 वर्षापासून त्रास होतोय. कारण रुग्णांना काय हवंय? रुग्णांना योग्य सेवा हवी, योग्य ट्रीटमेंट हवी आहे. आणि ती ट्रीटमेंट देणारा ज्या माणसाला ती ट्रीटमेंट देण्याचा अधिकार दिलेला आहे तो माणूस जर त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल
तो त्याच्यावर तो मोठा अन्याय आहे. मला वाटते हा जो प्रश्न हा. आहे मगाशी जे शेवटचं मी तुम्हाला नमूद केलं त्यामध्ये सामाजिक जाणीवेचा जो अभाव आपल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये दिसतोय, तर त्या अभावामुळे हे सगळं घडतंय. त्या अभावामुळे हे सगळे संघर्ष उभे राहिलेले आहेत. याच्यामध्ये उगाच जे काही इगो आहेत पुढे आलेले आपल्या व्यवस्थेचे, तर त्या संबंधी काही भाष्य मी 2014 केलं होतं. तर त्यावेळेस मी कविता लिहिली होती जाणीव. तर ते कविता मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या शेवटी म्हणून दाखवतो. आधुनिक वैद्यक समचिकित्सावाद, युनानी सिद्ध की असो आयुर्वेद. आधुनिक वैद्यक समचिकित्सावाद, युनानी सिद्ध की असो आयुर्वेद. आरोग्याची सेवा हेच असे ध्येय, निवारण करणे रोगराई. कुपोषित समाज, संसर्ग प्रादुर्भाव, मृत्यूचे थैमान खेडोपाडी. कुपोषित समाज, संसर्ग प्रादुर्भाव, मृत्यूचे थैमान खेडोपाडी. प्राथमिक केंद्रे ओसहे पडली, आधुनिक वैदू पळ काढी. मागे सुखसुविधा, मागे सुखसुविधा, हे लोक सुखसुविधा मागतात PSC जाण्यासाठी. मागे सुखसुविधा पायाभूत सोयी, मागे सुखसुविधा पायाभूत सोयी, चंगळी जीवन सेवेसाठी. साधन सामुग्री वैद्यक शिक्षण घेऊन या देशा, साधन सामुग्री वैद्यक शिक्षण घेऊन या देशा, परदेशी पडून जाय. धनिकांची सेवा करी शहरी क्षेत्री, धनिकांची सेवा करी शहरी क्षेत्री, गरिबाचा वाली कवन नाही. मज नाही करणे, म्हणजे मी करणारच नाही प्राथमिक आरोग्य सेवा. मज नाही करणे पण तुझं थांबवणे, तुम्हालाही करू देणार नाही. मज नाही करणे पण तुझं थांबवणे, नियमित भूमिका आडमुठी. संता म्हणे ऐसी, संता म्हणे ऐसी आरोग्याची दलाली, कायद्यानं जर कैसे चालू पाहे. संता म्हणे ऐसी आरोग्याची दलाली, कायद्याने जे कैसी चालू पाहे. नंतर पुढे जो आम्ही त्याचं जे एंड काढलेला आहे, तोडा तो कायदा, तोडा तो कायदा, बदला ती संहिता, जी नाकारी आरोग्य सामान्य जनतेला. गरीबाशी. तोडा तो कायदा, बदला ती संहिता, जी नाकारी आरोग्य गरीबाशी. जाणीवती घडो, संस्कार ते घडो, हो आधुनिकता समाजाभिमुख. म्हणजे अशी जाणीव झाली पाहिजे की हे जे आधुनिक संस्कार आहेत ॲलोपॅथीचे, मॉडर्न मेडिसिनचे, हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. बरोबर. सर्व शास्त्रांचा आधार, सर्व शास्त्रांचा आधार सर्वांना आरोग्य, सर्व शास्त्रांचा आधार सर्वांना आरोग्य. निरर्थक तो आहे चिकित्सावाद, निरर्थक तो आहे चिकित्सावाद. खूप छान. मला असं वाटतं एका डॉक्टर समाजाला काय देणं लागतो, सध्याची काय परिस्थिती आहे, हे सगळंच या कवितेतून समोर येत आहे. एकदम मी म्हणाल की समाजाचा सध्याचा चेहरा, व्यवस्थेचा चेहरा तुम्ही या कवितेतून मांडलेला आहे. खूप छान. IMS अजून एक मुद्दा आहे आणि मला तो व्हॅलिड मुद्दा वाटतो. बरं, ते म्हणतात की तुम्हाला जर MMC रजिस्ट्रेशन जर तुम्ही केलं तर तुम्ही त्यांची बरोबरी कराल, तुम्ही निवडणुकीमध्ये भाग कराल, मग त्यांच्या अधिकारावर तो गदा आहे ना? नक्कीच नाही. कारण MMCचं रजिस्ट्रेशनचा आणि निवडणुकांचा असा कुठलाच संबंध नाही आहे. तुम्ही जर MMC रजिस्ट्रेशन तुम्ही झालं तर मग तुम्ही तिकडे निवडणुकांमध्ये पार्टिसिपेट, उद्या म्हणाल मला तिकडे पार्टिसिपेट करायचं. आमचं रजिस्टर जे आहे सेपरेट रजिस्टर आहे. हां, म्हणजे आम्ही MBB डॉक्टरांच्या रजिस्टरमध्ये आमचं रजिस्ट्रेशन नाही आहे तिकडे. बरं. जे मगाशी मी तुम्हाला बोललो की ॲक्टनुसार आमचं 28 शेड्यूल म्हणून तिकडे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ते आमच्या CCMP डॉक्टरांच्या रजिस्टरमध्ये रजिस्ट्रेशन असणार आहे. आणि आमचा असा कुठलाच क्लेम नाही आहे त्यांच्या निवडणुकांसंबंधी किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये अतिक्रमण करण्याचा. असा कुठलाही प्रावधान आम्हाला या कायद्यानं पण दिलेला नाही आहे आणि आम्हाला ते नको आहे. त्यामुळे हा जो एक म्हणजे आमच्यावर आरोप होतोय, हा आरोप चुकीचा आरोप आहे आणि या आरोपाच्या माध्यमातून ते आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. बरं, ड्युअल रजिस्ट्रेशन आपल्या याच्यामध्ये पॉसिबल आहे का? 2 रजिस्ट्रेशन नक्कीच पॉसिबल आहे. ड्युअल रजिस्ट्रेशन्स हे आजच झालेले आहेत किंवा याच्या अगोदर नव्हते असं बिलकुलच नाही आहे. म्हणजे एक्झाम्पल देऊ शकता की असे कोणते डॉक्टर्स त्यांनी 2 रजिस्ट्रेशन केलेत? डॉक्टर जसराज पाटील म्हणून डॉक्टर आहेत, मला वाटतं हे 2 काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड आहेत. आणि डॉक्टर म्हणजे शिक्षण आणि रजिस्ट्रेशन ह्या ज्या गोष्टी आहेत, मला वाटतं या गोष्टी जर आपण पॅथीच्या याच्या पलीकडे जाऊन जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेबांकडे शेकडो डिग्री होत्या
मग म्हणजे शिक्षण हा प्रत्येक माणसाचा अधिकार असू शकतो ना, आणि त्या शिक्षण जर ते घेतलं त्याचं इम्प्लिकेशनही झालंच पाहिजे समाजासाठी. मग त्या चुकीच्या अशा गोष्टी कोणत्या आहेत? म्हणजे असं कोणतं घोर महापाप होणार आहे एखादा माणूस जर 2 पॅथीमध्ये असला तर? मला विचारायचं आहे की असं कोणतं महापाप होणार आहे? समजा एखादा माणूस एमएमसी रजिस्टर असेल आणि तो त्याच वेळी जर होमिओपॅथिक मध्ये रजिस्टर असेल तर असं कोणतं महापाप होणार आहे? नाही, मला हे म्हणायचंय की तुम्ही CCMP केलंय, मग तुमचा MMCच्या रजिस्ट्रेशनचा हट्ट काय आहे? कायदा आहे आमचा, एमएमसी रजिस्ट्रेशनचा हट्ट नाही आहे. या राज्यामध्ये असा कायदा आहे, जर तुम्ही CCMP केले तर तुम्हाला मॉडर्न मेडिसिनच्या प्रॅक्टिससाठी MMC मध्ये रजिस्टर्ड होणं अनिवार्य आहे. हा कायदा आहे. बर, त्या कायद्याच्या अनुषंगाने आम्ही ते मागतोय. त्याशिवाय मॉडर्न मेडिसिनची प्रॅक्टिस ही शक्य नाहीये आणि म्हणून आम्ही ते मागतोय. बर. आणि मग मला एक सांगा की एक समजून घ्यायचंय की मिक्सोपॅथीला विरोध काय आहे बरं? मिक्सोपॅथीला विरोध हा IMA विरोध आहे. IMA विरोध आहे, पण त्याच्या मागचं काही लॉजिक असेल त्यांचं? त्याच्या मागचं त्यांचं असं लॉजिक आहे की आता ॲलोपॅथी आहे किंवा होमिओपॅथी आहे की ज्या वेगवेगळ्या पॅथीज आहेत, या पॅथीनी एकामेकाच्या अधिकार क्षेत्रामध्ये जाऊ नये. परंतु आजच्या इंटिग्रेशनच्या जगामध्ये हे सगळं पॉसिबलच नाहीये. असं कधी झालंय एखाद्या आजारामध्ये किंवा एखाद्या वेळेस की मिक्सोपॅथी यूज झाली? 100% झालेलं आहे. आता नुकतंच जे कोविडचं उदाहरण आहे आपल्या मागच्या 2020चं, त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की जेव्हा सरकारला शासनाला गरज पडली तेव्हा त्यांनी आमच्या होमिओपॅथी डॉक्टर्सना एक ऑनलाईन कोर्स देऊन पूर्ण सिस्टीममध्ये सामावून घेतलं. आमचे जे डॉक्टर्स आहेत, BHM डॉक्टर्स, CCMP असो किंवा नसो, या डॉक्टरांनी गव्हर्नमेंटच्या कोविड सेंटरवर रात्रंदिवस काम केलेलं आहे. मला स्वतःचा एक अनुभव सांगावासा वाटतो की मी स्वतः त्या CCMPचा तो जो कोर्स आहे तो कोर्स केला तेव्हा माझं CCMP झालं होतं. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर म्हणून मी काम केलं आणि त्यानंतर 45 दिवस मी स्वतः ICU मध्ये ॲडमिट होतो. 45 दिवस जीवनमरणाची झुंज देऊन मी परत आलेलो आहे आणि मी त्यावेळेस एक फ्रंटलाईन वर्कर म्हणून सरकारसाठी काम केलेलं आहे. बरोबर. जर त्यावेळेस जर ती मिक्सोपॅथी होती तर मग ती मिक्सोपॅथी योग्य आहे असं मी ठासून सांगतो सर समाजाला. म्हणजे त्यावेळेस जर चाललं तर बाकीच्या वेळेसही चालू शकतं. आणि जर BHMS डॉक्टर कोविड सारख्या वेळामध्ये जर पुढे येऊन काम करत असतील तर मग आता तर ते करू शकतात, जिथे आवश्यकता आहे तिथे नक्कीच करू शकतात. बरोबर. तर मला सांगा, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा की या सगळ्या मुद्द्यांवरती ही जी समस्या आहे याच्यावरती सोल्युशन काय, उपाय काय? या सर्व मुद्द्यांवरती सोल्युशन असं आहे की पॅथीचा जो वाद आहे, हा पॅथीचा वाद सोडून सामान्य माणसाचं जे आरोग्य आहे याला केंद्रस्थानी मानून केंद्र शासनानं, राज्य शासनानं, सर्वच पॅथीच्या डॉक्टरांनी कुठेतरी सम्यक विचार केला पाहिजे आणि आपण या आपल्या नॉलेजचा समाजासाठी किती चांगल्या पद्धतीने उपाय करू शकतो याचा जर सत्सद विचार करून काहीतरी इम्प्लिमेशन करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटते हे वाद उद्भवणारच नाही. ज्या काही डिफिशियन्सीज आहेत त्याच्यावर आपण सगळे मिळून मात करू शकतो. माझा IMAच्या बांधवांना असा एक विनंती आहे की आम्ही तुमच्या कुठल्याही अधिकार क्षेत्रात अतिक्रमण करत नाही आहोत. आम्ही तुम्हाला पूरक आहोत. आम्ही तुमच्या अगोदरची यंत्रणा आहोत, ती प्रायव्हेट सेक्टरमधली असो की गव्हर्नमेंट सेक्टरमधली असो. आम्ही तुम्हाला पेशंट रेफर करण्याची यंत्रणा आहोत. बरोबर. आम्ही तुमची लेवल गाठण्याची कुठलीही आमची मनीषा नाही आहे. आमचं त्यांना आणि या संपूर्ण व्यवस्थेलाच सांगायचं आहे की सध्या जी आपल्याकडे ह्युमन रिसोर्सेस अवेलेबल आहे त्याचा योग्य रीतीने वापर करण्यासाठी सर्वांनी एकमताने या, सर्वांनी या आरोग्याच्या प्रश्नाच्या संबंधी विचारमंथन करा आणि यातून काहीतरी सर्वांनी मिळून मध्यमार्ग काढला पाहिजे की आपली आरोग्य व्यवस्था सुकर, चांगली आणि या देशातल्या गरीब जनतेपर्यंत ती आपण पोहोचू शकू. शेवटचं मला तुम्हाला काही रॅपिड फायर क्वेश्चन तुम्हाला विचारायचे आहेत. तुम्हाला फक्त एक ऑप्शन चूज करायचे. CCMP हे MBBS आहे का? येस की नाही? नाही. BHMS डॉक्टर कॉम्पिटंट आहेत? नक्कीच आहेत. बर. सगळे CMP डॉक्टर मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करू शकतात? नक्कीच करू शकतात. एमर्जन्सी मध्ये रेफरल आवश्यक आहे? आवश्यक आहे. MMC रजिस्ट्रेशन म्हणजे MBBS डिग्री आहे का? नाही. IMA चा विरोध योग्य आहे का? अयोग्य आहे. CCMP बंद करायला हवा? बिलकुल नाही. सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. CCMP मध्ये सुधारणा हवी?
त्यामध्ये कालानुक्रमे काही फरक पडत असतील तर नो प्रॉब्लेम. BHMS CCMP आणि MBBS एकत्र काम करू शकता? नक्कीच काम करू शकतो, ते एकमेकाला पूरक आहे. बरं. पेशंट सेफ्टी फर्स्ट असायला पाहिजे? असायलाच पाहिजे. ग्रेट. बरोबर. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज बोल मराठीला टाईम दिला आणि खूप महत्त्वाच्या विषयावरती आपण आज चर्चा केली. मला असं वाटतं की आपल्या IMAच्या बांधवांपर्यंत देखील हा पॉडकास्ट पोहोचेल, आपल्या सरकारपर्यंतही हा पॉडकास्ट पोहोचेल आणि सगळ्यांनी सोबत मिळून काहीतरी एक याच्यावरती उपाय काढला पाहिजे. आणि एक आपण म्हणतो ना की आरोग्य सेवा आहे, याच्यामध्ये आपल्याला नागरिकांना पाहावं लागेल, आपल्याला रुग्णांना पाहावं लागेल, ग्रामीण भागापर्यंत पोहोचावं लागेल आणि सगळ्यांनी मिळून आपल्याला देशाला, महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्याची ही आवश्यकता आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज या विषयावरती बोलण्यासाठी आज अवेलेबल राहिलात. धन्यवाद.